शेतकरी मित्रांनो, आता हे आपल्या बागेचं वय साधारणतः 3 महिने झालेलं आहे आणि आपल्याला ह्याचा भोजवटा करायचा आहे, म्हणजे कच्ची बांधणी करायची आहे. पक्की बांधणी आपण अजून 1 महिन्यानं करणार आहोत, पण कच्ची बांधणी करायची आहे. तर कच्ची बांधणीसाठी आपण कोणती खतं घ्यावीत? साधारणपणे ह्या केळीचा पाण्याचा कलर हा पिवळसर झालेला आहे. याला फॉस्फरसची पण गरज आहे आणि सोबत मायक्रोन्यूट्रियंट आणि हे सगळं आपण घेणार आहोत. आणि कसा डोस याला बनवला पाहिजे किंवा कसा बनवला गेला पाहिजे याचं आपण सगळं तुम्हाला मी आता दाखवणार आहे. बघा, आणि आपण हा डोस दिल्यानंतर पण 2 दिवसांनंतर पण दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहोत. आणि सध्या कच्च्या बांधणीला शेतकऱ्यांनी काय दिलं पाहिजे, डबल ड्रिप तर केलंच पाहिजे, पण अजून कोणती खतं ॲड करून दिली पाहिजेत हे पण आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण डोसमध्ये काय घेतलं आहे ह्या केळीसाठी? तर बघा, आता तर पहिल्यांदा घेतलं आहे आपण फक्त युरियाच्या फक्त 1 बॅग घेतलेली आहे. आणि नंतर आपण हे घेतलं आहे 10-26-26. या 10-26च्या 3 बॅगा घेतलेल्या आहेत आपण. आणि नंतर हे 24-24-01 घेतले आणि सुफरचं 1 पोतं घेतलं आहे आपण, सुपर फॉस्फेट. आणि हे RCMचे प्रॉडक्ट बऱ्याच शेतकऱ्याला माहीत असतील. तर RCM फर्टिलायझरचं 1 जिओशील घेतलं आहे आपण. प्लॅन्टीन बनाना घेतलं आहे, हे जिओशील 10 किलो घेतलं आहे, प्लॅन्टीन बनाना 10 किलो घेतलं आहे, अमेझिन 5 किलो घेतलं आहे आणि सेटअप हे एक आपण 50 किलो घेतलं आहे. तर अशा रीतीनं आपण हे सर्व खतांचं मिश्रण करणार आहोत आणि त्याला डोस देणार आहोत. आणि डोस दिल्यानंतरही तुम्ही बघा की या RCMच्या खताची आणि ह्या NPKचं कॉम्बिनेशन कसं होतं आहे आणि काय रिझल्ट येतो आहे बघणार आहोत आपण. अशा प्रकारे आता ते मिश्रण झाल्यापासून आपण आता हे असं मटेरियल टाकून घेतो आहे. बघा तुम्ही, प्रत्येक झाडाच्या साधारणतः मेन खोडापासून 1 फूट अंतराच्या अंतराने साधारणतः एका झाडाला 300 ग्रॅम असा हा आपला डोस तयार झालेला आहे. तर ह्या बाजूला 150 ग्रॅम आणि पलीकडल्या बाजूला 150 ग्रॅम हे असं पण टाकून घेतलेलं आहे. बघा तुम्ही, आता हे ड्रिपच्या लाईन आहेत. आता ह्याचं पॉवर टिलर आपण ह्याच्यामधून चालवणार आहे आणि पॉवर टिलर चालल्यानंतर हे बरोबर हे सगळं जे आपण रासायनिक खतं टाकले आहेत ते सगळे मुजून जाणार आहेत. त्याच्यावर माती पडणार आहे, मातीची भर लागणार आहे. अशा पद्धतीनं हे झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपले बेड तयार झालेले आहेत आणि 2.5 फुटाचं पॉवर टिलरचं हे मधलं हे आहे आणि दोन्हीच्या ओळीतलं मधलं अंतर आपलं 60 फूट आहे. परंतु मध्यंतरी असे बेड घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता कुठंसुद्धा रासायनिक खतं जे आपण टाकलेले आहेत ते वरती दिसत नाहीत. संपूर्ण खतावर माती पडलेली आहे आणि हे अतिशय छान झालेलं आहे. आता या ड्रिपचे जे पाईपावर माती पडले ते आपण ड्रिपनंतर वरती काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण केळीचा कच्ची बांधणी किंवा भुजवटा करून करायचा आहे. ठीक आहे.